हाय गाईस, तर मी आज एवढं छान तयार होऊन आहे ना म्हणजे जात आहे कारण की मला फोन घ्यायचा आहे. बरं, एकदम छान असं आवरलं. बरं, मी म्हटलं जाऊ त्या फोनवर आहे ना मस्त आपण एखादी छान रील काढू, इन्स्टाला पोस्ट करू. त्यासाठी मी एकदम छान पटापटा आवरलो. हेअरस्टाईल पण छान प्रकारे केल्या की बाबा आपल्याला फोनमध्ये आहे ना नवीन फोनमध्ये हेअरस्टाईल पण छान दिसेल त्यासाठी. आणि एकदम लगे मस्त तयार होऊन एखाद्या म्हणजे प्रॉपर असं नाही का खूप दिवसानंतर जात होते. म्हणजे चष्मा हे लावला आणि निघाले. बरं, मग हॉस्पिटलला गेल्यानंतर आहे ना मग बराच तिथे आहे ना एक बाहेर आहे ना एक गार्नियरचं आलं होतं बघा. तर गार्नियरचं आलं होतं, तर गार्नियरसाठी मी पण गेले. बरं, तिथे नाही का हेअर कलर पण फ्री होता आणि हे पण फ्री होतं, कलर पण फ्री होता. तर नाही तर मग आहे ना मी मस्तपैकी हेअर कलर आणि हायलायटर करण्यासाठी गेले. बरं, मी हायलायटरसाठी नाव लिहिलं. बरं, त्या नाव नोंदणीवाल्यांकडं त्यांच्याकडे छान असं नाव नोंदणी केली, हे केलं, OTP गेला. मग मी तिथलचा आतमधला सेटअप दाखवत होते. तर ती मुलगी आहे ना ती करत होती बघा केस गार्नी, म्हणजे एकदम हे भारी प्रकारे हायलाईट आणि त्या यांचे. मग त्यानंतर आहे ना इथं एक माझा पण नंबर लागला की बाबा मला पण करायचं होते हायलाईट. तर ह्या मॅडमने माझे हेअर कलर केले. बरं, हायलाईट ते एक पण नाही का ते कुणीतरी हायलाईट नीट नाही केली. बरं, मग तसं शुभ्रताईच्या इथं आले. शुभ्रताईच्या आईनी ना मला बळजबरी थोडंसं खायला सांगितलं आणि मग मी थोडंसं खाल्ला. त्यांचा स्वभाव खूप छान होता, मला खूप आवडला. मग तसंच आहे ना हॉस्पिटलला आले शुभ्रताईसोबत आहे ना, म्हणजे पूर्ण प्रॉपर झाकून घेतलं होतं मी कारण की हायलाईट लावलं होतं. आणि मी वरती आल्यावर थोड्या वेळाने केस वॉश करून घेतले. आणि वॉश केल्यानंतर आहे ना म्हणजे हे बघा जेवण करते, म्हणजे प्रॉपर असं वॉश करून केस. आणि तसंच जेवण झाल्यानंतर त्या पापड्या भरून देत होत्या खाण्यासाठी. तर मग त्या पापड्या पण घेतल्या आणि हॉस्पिटलला आले आणि ते केस वॉश केलेले असं झाकून ठेवलं. बरं, प्रॉपर. आणि थोड्या वेळाने उघडले. मला वाटलं खूपच छान हायलाईट झाला असं. कशाचं काय, अरे ते आवरून तुपे वारला म्हणून आहे ना हिनी माझं हायलाईट केलंच नाही. मग मी शुभ्रताईचा नंबर लावला. बरं, येऊन तिथे आणि माझे केस बघितले. म्हटलं त्यांना विचारलं, हो दिसतच नाही म्हटलं हायलाईट तर तुम्ही केलं. मग काय आता एकदा केल्यावर गप्प बसावं लागला. मग त्यानंतर मी ना मोबाईल घेण्यासाठी ना बाहेर थांबले. बरं, मावशींची वाट बघत शेवटी फायनली मावशी आल्या. बरं, 5 वाजता त्यांची ड्युटी सुटल्यानंतर मग आम्ही निघालो 5 वाजता. मी एकदम हॅपी होते. चला बाबा, खूप दिवसानंतर आपल्याला फोन होतोय, आपला आज फोन होईल म्हणजे होईल आणि नक्की होईल. मग आम्ही ना फोनवाले शॉपमध्ये गेलो. बरं, तिथे ना आम्हाला त्यांनी काय एवढं व्यवस्थित समजावून नाही सांगितलं, फोनची क्लिअरिटी हे पण नाही दाखवल्या. फक्त एकच फोन सांगत होते, तोच घ्या, तोच बेस्ट आहे. मला काय तो आवडला नाही हवाला. मग नंतर आहे ना आम्ही दुसरीकडे आलो, दुसऱ्या दुकानात आलो. त्या दुकानात आहे ना त्यांनी एकदम छान दाखवला बरं फोन आम्हाला. आणि फोन पण आम्ही फायनलपर्यंत घेतला, पण आम्हाला तिथं दुकानातच वाजले बघा 7:15 वाजले तरी त्यांचा फोन यायचा. आम्ही जो घेतला तो त्याचा पत्ता नव्हता. आम्ही एवढं इरिटेट झालो ना यार गाईज. म्हटलं यार फोन घ्यायला आलं, एवढं आवरलं, छान प्रकारे रील बनवण्यासाठी ट्राय केलं आणि यांच्याकडे फोनच नाही. मग शेवटी फायनली रडून पडून फोन पण नाही घेतला आणि गुपचूप आलो कारण की त्यांना फोनला त्यांचं होतच नव्हतं कार्ड स्वाईप त्यामुळे. आणि मावशी पण इरिटेट झालं आणि मी पण इरिटेट झाले आणि खूप रडकुंडी आले होते. धन्यवाद.